तर 12वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये काय म्हणतायत? नत्वे वाहम जातु नाशम नत्वम नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयम अतः परम. तर आता आपल्याला कळालं 11व्या श्लोकामध्ये आपण बघितलं की आता भगवंत आहे ना या 12व्या श्लोकापासून कोणत्या विषयावर बोलणार आहे तो विषय काय आहे आता भगवंतांच्या बोलण्याचा? काय विषय? कर्म आणि कर्मांची फळे. कशा कुठं वाचलं तुम्ही? कर्म आणि कर्मांची फळे कुठे आहे? आपण आत्ता पण मी सांगितलं तुम्हाला की कोणता विषय आहे. आत्मा हा सनातन आहे, शाश्वत आहे. हा, तर जे शोक करतोय अर्जुन है ना तो कशाबद्दल करतोय? जे शरीर आहे त्याच्याबद्दल शोक करतोय है ना. तर हे शरीर आणि आत्म्याबद्दल आता भगवंत सांगणार आहेत है ना. असं आपण चर्चा केली होती 11व्या श्लोकामध्ये है ना. जेणेकरून तो अर्जुन जो शोक करतोय तो थांबावा असं भगवंतांची इच्छा आहे. त्याच्यामुळं भगवंत या विषयावर सांगतायत शरीर आणि आत्मा कसं वेगळं आहे है ना. आणि त्यांची काय लक्षणं आहेत शरीराची आत्म्याची है ना, ते काय आहेत ते सांगतायत अर्जुनाला मदत करण्यासाठी त्याचा शोक दूर व्हावा म्हणून. आता ते सांगत असताना या 12व्या श्लोकात त्यांनी सांगितलं की नत्वे वाहम जातु नाशम है ना. नत्वे वाहम जातु नाशम है ना. तर म्हणजे ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, माझं तुझं आणि हे जे राजे आपल्या बाजूला आहेत सैनिक आहेत हे जे जीवात्मे आहेत आपल्या बाजूला है ना, तर असा काळ कधीही नव्हता है ना. असा काळ कधीही नव्हता है ना. हे काय आहे हो? कोणता काळ आहे हा? असा काळ कधीही नव्हता हे वाक्य कोणत्या काळात आहे? भूतकाळ. हा, भूतकाळात है ना. असं काळ नव्हता की जिथं हे अस्तित्वात नव्हते आणि भविष्य काळात आपण अस्तित्वविहीन होणार असेही नाही. म्हणजे भूतकाळामध्ये पण हे तिघ होते है ना आणि भविष्य काळामध्ये पण काय हे तिघ राहणार है ना. हे आपल्याला कळालं इथं. भविष्य काळामध्ये पण हे राहणार आणि मध्ये कोणता काळ असतो जो चालू? वर्तमान काळ है ना. तर वर्तमान काळात पण ते आहेत का हो? आहेत म्हणून हो, तरी ते आहेत ना ते. बोलतायत है ना. बोलतायत ना. हा, तर ते काही सांगण्याची आवश्यकता नाही है ना. ते आपण समजून घेऊ शकतो. तर म्हणजे ते आता इथं काय आहेत की ते नेहमी आहेत. ह्याचा काय अर्थ झाला हो? भूतकाळामध्ये पण ते होते, वर्तमान काळामध्ये पण ते आहेत आणि भविष्य काळामध्ये पण ते असणार आहेत है ना. असं जेव्हा भगवंतांनी सांगितलं है ना, त्याच्यावरून आपण काय समजू शकतो? आत्मा अमर आहे. हा, म्हणजे त्यांचं अस्तित्व जे आहे ते शाश्वत आहे है ना. आपल्या लक्षात येतं है ना. या तिघांचं पण काय अस्तित्व शाश्वत आहे है ना. आणि आपण बघतो की कसं मृत्यूच्या वेळेस तर आपण शरीर नष्ट होतं आणि हे तर म्हणतायत की शाश्वत आहे. म्हणजे असं काहीतरी आहे आपल्या आपल्यामध्ये किंवा आपण है ना. आत्मा नाम आत्मा जो आहे है ना तो अमर आहे पण हे शरीर बदलतंय है ना. असं आपण समजू शकतो इथं. ठीक आहे, तात्पर्य आपण वाचलेलं आहे या ठिकाणी त्याच्यामुळे आपण डायरेक्ट समजावून घेऊया. तर पहिल्यांदा प्रभुपाद काय म्हणतायत तात्पर्यामध्ये? श्लोक समजला सगळ्यांना अर्थ त्याचं भाषांतर? हो ठीक. प्रभूजी. हा, तर पहिल्यांदा प्रभुपाद सांगतायत की वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलांनुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि श्वेताश्वतार उपनिषदांमध्ये सांगण्यात आलेले आहे. तर आपलं जे शरीर बदलतं ते कशामुळे बदलतं?
आपल्या वैयक्तिक कर्मानुसार है ना, आणि जे आपल्या कर्मांचं जे फळ आहे है ना, तर त्याच्यामध्ये आपल्या जे सगळ्या जीवांचं काय, हे शरीर बदलत असतं. आणि आपल्या सगळ्यांचे जे पालन करता आहेत पुरुषोत्तम श्री भगवान है ना, असं हे जे भगवंतांबद्दल दोन गोष्टी सांगितल्या की त्यांनी जी कर्माची व्यवस्था बनवली आहे है ना, त्याच्यामध्ये जे आपली सगळ्यांची जी वैयक्तिक कर्म आहेत, त्याची जी कर्मफळं आहेत है ना, त्याच्यामुळं काय आपण वेगवेगळ्या अवस्थांमधून जातो आणि आपल्या सगळ्यांचं जे पालन आहे ते भगवंत श्रीकृष्ण करतायत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, असं या कठोपनिषद पण सांगितलंय. आणि तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित असू आहेत. ते संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात. त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. आणखीन तिथं सांगितलंय की भगवंत हे काय, त्यांचा जो अंश आहे है ना, पूर्ण अंश त्याला म्हटलं है ना. म्हणजे अंश म्हणजे आपल्याला असं वाटू शकतं की त्याच्यामध्ये काही कमी आहे है ना, पण त्यांचा हा जो पूर्ण अंश आहे त्याच्यानुसार आपल्याला असं समजतंय की ते प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत या पूर्ण अंशाद्वारे है ना. आणि ते संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पण पाहू शकतात. म्हणजे साधू आहेत ते भगवंतांना पाहू शकतात दोन्हीकडे पण, संतजन. आणि हे तो श्लोक सांगतायत मग, नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको भुवनाम यो विदधाति कामान है ना. तम आत्मस्थम येन पश्यन्ति धीरस्तस्याम शांती शाश्वती नेतरेषाम. तर त्याच्यामुळं काय होतं, असे जे साधू आहेत त्यांना शांतीची प्राप्ती होते. तर ते सगळीकडे भगवंतांचं अस्तित्व पाहू शकतायत है ना, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये जे स्थित आहे. असं प्रभुपादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये आपल्याला जो महत्वाचा इथं आपल्या ह्याच्याशी संदर्भ असणारा मुद्दा कोणता होता हो या श्लोकामध्ये? आपल्या श्लोकाशी कसं संदर्भ आहे याचा? इथं नित्य, हा, वैयक्तिक कर्म आणि कर्मफळ. तर नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम है ना, हे जे शब्द सांगितलेत या ठिकाणी है ना, तर आपण पाहिलं की कसं आपलं हे जे आत्मा नित्य आहे तो शाश्वत आहे है ना. तर तर हे सगळे नित्य आहेत है ना. नित्यो नित्य असे खूप जे जीव आहेत, जसं अर्जुन आणि तिथं आजूबाजूचे जे राजा, हे सगळे काय जीवात्मे, हे सगळे आत्मा आहेत है ना. अशा खूप साऱ्या ते चेतना नाम असं बहुवचन है ना, हे सगळे काय आहेत आत्मे, बहुवचना एको बहुनाम है ना. तर पुष्कळशे असे आत्मे आहेत है ना, आणि ते कसे आहेत, नित्य आहेत है ना. पण त्याच्यामध्ये एक जो आहे है ना, ते एक भगवंत आहेत, एको बहुनाम, त्या सर्वांमध्ये जे एक आहे है ना, आणि तो काय करतोय, सगळ्यांची इच्छा पूर्ण करतोय है ना, पालन करतोय. तो एक व्यक्ती सगळ्यांचं पालन करतोय है ना. हे आपल्याला इथून घेण्यासारखं आपल्याला काय होतं या श्लोकाच्या संदर्भात, की सगळे जे आत्मे आहेत ते नित्य आहेत आणि भगवंत पण नित्य आहेत है ना. तर हे आपल्याला इथं समजतं है ना. त्याच्यामुळं प्रभुपादांनी या ठिकाणी हा श्लोक घेतलेला आहे. ठीक आहे. ते इकडं प्रभुपादांनी जे स्पष्टीकरण दिलंय वर, त्याच्यातून एवढं स्पष्ट होत नाही है ना की का घेतला इथं, पण ते आपल्याला या श्लोकाचे जे शब्द आहेत त्याच्यातून आणखी स्पष्ट होतं की कसं प्रभुपादांनी का हे कठोपनिषदामधला श्लोक घेतलाय.
है ना. त्याच्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय म्हणतायत की अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आले ते जगातील सर्व व्यक्तींनाही, विशेष करून ज्यांच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोकडे ज्ञान आहे पण स्वतः विद्वान असल्याचा देखावा करतात, त्यांना सांगण्यात आले हे. तर अर्जुनाच्या माध्यमातून है ना, तर भगवंत कुणाला सांगतायत, हे जे वेदांमधलं जे हे सत्य आहे, सार आहे है ना, की जे लोक स्वतःलाच खूप हुशार समजतात है ना, आणि ते समजतात की आम्हाला सगळं काही माहिती आहे है ना. अशा प्रमाणे आहे. त्याच्यासाठी हे भगवान सांगतात. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः, अर्जुन आणि युद्धभूमीवर जमलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते है ना. आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करता आहे. आपल्यासारखे अ, बद्ध जीव असो है ना, जे की आता साधना करतायत है ना, आपण आणखीन मुक्त नाहीयेत है ना. आपण बद्ध होतो आधी आणि आता आपण भक्तीमध्ये आपण साधना चालू केली आहे. तर आपण या बद्ध अवस्थेतच आहोत पण आपण प्रगती करत आहोत. पण आणि जे दुसरे जे मुक्त जीवात्मे असतात है ना, अशा दोघांसाठी पण काय भगवंतच पालन करत आहेत है ना, की आपल्यासाठी वेगळे किंवा त्यांच्यासाठी वेगळे असं काही नाही. तर पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन व उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. तर भगवंत पण शाश्वत आहेत है ना, आणि भगवंतांचा जो नित्य मित्र आहे अर्जुन, तो पण शाश्वत आहे. तिथं जमलेले जे राजे आहेत है ना, ते पण कसे शाश्वत जीवात्मे आहेत है ना. तर हे सगळे जरी शाश्वत असले तरी प्रत्येकाचं काय आहे हो? आपलं आपलं एक वैयक्तिक तिथं अस्तित्व आहे. असं नाही की हे सगळे एका जागी मिळून अस्तित्वात आहे. हे सगळ्यांची एक आपली आपली एक वैयक्तिक ओळख आहे आणि ती ओळख ते कायम अस्तित्व रूपामध्ये आहे. असं तिन्ही काळामध्ये त्यांचं अस्तित्व आहे है ना. त्याच्यामुळं इथं प्रभुपाद काय सांगतात की शोक करण्याचे काही कारण नाही है ना. जरी काय तुझे जे नातेवाईक आहेत तुझ्या समोर है ना, जरी त्यांचा मृत्यू झाला तुझ्या हातून है ना, तू जरी त्यांना ठार मारलंस है ना, तर काय होणार आहे? काहीच होणार नाही. काही त्यांचं शरीर तुझ्या हातून मरेल पण त्या आत्म्याच्या रूपामध्ये ते काय राहतील, जिवंतच राहतील. बरोबर आहे. तर त्यांचा आत्मा शाश्वत असल्यामुळे है ना, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही हानी नाही. तर मग पुढं मग मायावादी तत्वज्ञानाचं खंडन केलेलं आहे है ना, प्रभुपादांनी. तर हे मायावादी तत्वज्ञान म्हणजे काय, प्रभुपाद म्हणतात या ठिकाणी है ना, की एक आत्मा आहे है ना. तो कसा आहे, एकटाच आहे है ना. तर त्याला असं स्वतःच असं अस्तित्व आहे, असा आत्मा आहे. आणि तो काय आता वेगळा झालाय है ना. त्याची जी मूळची जी चेतना होती है ना, आणि त्या मूळच्या चेतनेमुळे तो वेगळा झालाय आणि त्याला जे वेगळं केलंय ते कशानं केलंय, माया किंवा अज्ञान या गोष्टींनी त्याला वेगळं केलंय असे हे मायावादी लोक म्हणतात है ना. तर पण आपल्याला इथं काय कळतंय, भगवंतांनी काय सांगितलं आपल्याला इथं, की जो आत्मा आहे तो शाश्वत आहे. शाश्वत आहे. हा, मग त्यांचं मायावादी लोकांचं असं म्हणणं होतं की ते जेव्हा मायेद्वारा आच्छादित होतो है ना, त्यावेळेस काय होतं, तो आत्मा जो आहे तो असं कुणापासून तरी कुणाचा तरी असं तुकडा होऊन बनलेला आहे, असं त्यांचं म्हणणं असतं मायावादी लोकांचं. आणि इथं कळालं की हा आत्मा जो आहे तो कुणापासून असा वेगळा नाही होत, कुणाचा तुकडा नाही है ना, तो शाश्वत असतो है ना. ते असं कुणी बनवलेला नसतो है ना. तर अनादी काळापासून तो तसाच शाश्वत असतो किंवा असं कुठून तुटून पडलेला नसतो है ना.
हे आपल्याला लक्षात येतं. पूर्ण भूतकाळामध्ये तो होता. अशा पद्धतीने इथं मायावादी तत्वज्ञानाला आपण परास्त करू शकतो. त्याचं जे अस्तित्व असतं हे शाश्वत असतं. त्याच्यानंतर आणखीन एक मायावादी लोकांचं म्हणणं असतं की जेव्हा मुक्ती मिळते आपल्याला, है ना, तर काय होतं की जेव्हा तो आत्मा जो असतो तो काय होतो की ब्रह्मण, है ना, ब्रह्मण भगवंतांच्या शरीराचा जो प्रकाश आहे, है ना, तो त्याच्यामध्ये विलीन होतो, है ना, आणि आपण आपलं काय बसतो, अस्तित्व गमावून बसतो, असं मायावादी लोकांचं म्हणणं आहे. है ना, आपल्याला मुक्ती मिळाल्यानंतरची गोष्ट करता येते. है ना, पण इथं आपल्याला कळालं की आपल्याला जरी मुक्ती मिळाली, है ना, सिद्धावस्था जरी भविष्य काळामध्ये कधीही आपल्याला मिळाली, तर काय होणार आहे हो? मुक्ती जरी आपल्याला मिळाली तर आपण विलीन होणार आहेत का मुक्तीनंतर भगवंतांच्या प्रकाशामध्ये? नाही, है ना. जरी आपण आपल्याला मुक्ती मिळाली तरी काय होतंय, आपलं जी स्वतंत्रता आहे, है ना, जी आपली ओळख आहे, है ना, एक स्वतंत्र जीव म्हणून, है ना, तर ती ओळख आपली काय होणार आहे, कायम राहणार आहे, है ना. म्हणजे याचा अर्थ आपल्यालाच कोणी नष्ट नाही करू शकत, है ना, कारण आत्मा शाश्वत असल्यामुळं, है ना, ती ओळख तशीच राहणार आहे, तर ती आपण कुठं विलीन वगैरे नाही होऊ शकत, है ना. तसेच फक्त बद्धावस्थेतच या वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. है ना. आणि आणखीन एक म्हणणं असतं की हे जे आहे बद्धावस्था मध्येच आपल्याला हे अस्तित्व आहे, वैयक्तिक अस्तित्व. पुन्हा ते म्हणतात की हे जे आपलं हे वैयक्तिक अस्तित्व आहे, तर ते काय आहे, भौतिक आहे, आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक असं काहीच नाही. इथे सांगितलं की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून काय आहे, भौतिक आहे, असं कोण म्हणतं? मायावादी. हम्म. तर पुढं प्रभुपाद सांगतायत की जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे, तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल काय? ठीक आहे, तुम्ही म्हणताय, है ना, पण खरोखर जर तुम्ही बघितलं तर ह्यांचं व्यक्तित्व काय आहे, भौतिक आहे का नाही, है ना, असं आपल्याला लक्षात नाही येणार, है ना. पण काय आहे इथं ह्यांचं अस्तित्व जे आहे, ते सांगतायत की स्वतंत्र व्यक्तिमत्व बद्दल काय, तर भूतकाळातील आणि स्वतंत्र अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दलही निश्चिती देतात. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेक विधी रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्याहून गौण आहे असे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व सर्वत्र कायम ठेवले आहे. जर त्यांच्या अहंकारी सामान्यबद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेतील प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच किंमत राहत नाही. हे काय म्हणताय तिथं, श्रीकृष्णांचं जे हे स्वतंत्र आहे, वैयक्तिक स्वतंत्र, ते आपण अनेक रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्याहून गौण आहे असे सांगण्यात आले. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे, है ना, त्यांनीच सांगितलं इथं, है ना, ते कधी नष्ट नाही होणार, त्यांचं व्यक्तित्व तसंच राहणार आहे. भूतकाळात पण तसंच होतं, वर्तमान काळात आणि भविष्य काळात ते तसंच राहील. आणि त्याच्या अगोदर काय म्हणतायत ते की स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतीने निश्चितपणे सिद्ध केले आहे. त्यांनी सिद्ध पण करून दिलंय की त्यांचं कसं अस्तित्व हे वेगळं आहे.
आणि हे निर्विशेष ब्रह्म जे आहे ते काय त्यांच्यापेक्षा गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्य बद्धजीव म्हणून स्वीकार केला तर त्यांना सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रामाणिक शास्त्र म्हणून काहीच किंमत राहत नाही. तर भगवंतांना पण जर आपण सामान्य जीव समजलं आपल्यासारखा है ना, तर ते काय चुकीचं आहे है ना. तसंच जर समजलं तर मग भगवंत सामान्य जीवांकडून ऐकण्यामध्ये काहीच तिथं आपल्याला काहीच सुविधा नाहीये है ना, की हे आपल्याला स्वीकार केलंच पाहिजे की सामान्य जो बद्ध जीव आहे है ना, ते वेगळे आहेत आणि भगवंत हे वेगळे आहेत है ना, तरच काय भगवद्गीतेला किंमत आहे तिथं. नाहीतर काय भगवद्गीता पण काय होईल, एक बद्ध जीवात्म्यापासून बोललेलं असाच ग्रंथ होईल. भगवंतांचे ते शब्द नाही राहणार, भगवद्गीता नाही, जीवगीता असं होईल ते है ना. तर भगवद्गीता ही सामान्य अशा साहित्यातून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊच शकत नाही, ते माहिती आहे आपल्याला है ना. जेव्हा एखादा श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आले आहे. परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शारीरिक विषय रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णांवर केले जाणे कसे शक्य आहे. म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्री रामानुजाचार्यांसारख्या इतर आचार्यांनीही केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे भगवंतांचे भक्त आहेत तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. पुरुषोत्तम श्री भगवान कृष्ण श्रीकृष्णांचा जे द्वेष करतात ते यांना महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाही. शकत नाहीत. तर काय सांगितलं एवढ्या ह्याच्यामध्ये की मायावादी असं म्हणतात की भगवंतांचं हे शरीर आहे ते सर्वसामान्य आहे, विशेष नाहीये त्याच्यामध्ये काही. पण तसं जर म्हटलं तर भगवंतांच्या शब्दांना काहीच किंमत नाही है ना. कारण आपण त्या भगवद्गीतेला किंमत देतोय कारण हे स्वतः भगवंतांनी सांगितले म्हणून है ना. नाहीतर मग आपण चर्चाच केली नसती भगवद्गीतेची है ना. तर ही जी संकल्पना आहे है ना, इथे शरीराला चिटकून राहतात है ना. तर या संकल्पनेमुळं जर कोणी जीवात्मा असेल है ना, तर काय त्याची आधीच आपण निंदा केलेली आहे, आधीच सांगितलेलं आहे की हे सगळं चुकीचं आहे. म्हणून हे जीवात्म्यांचं काय स्वतंत्र अस्तित्व आहे. जे भगवंतांचे भक्त आहेत तेच याला समजू शकतात की कसं जीवात्म्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णांचा जे द्वेष करतात ते या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करूच शकत नाहीत. जे लोक भगवंतांचा द्वेष करतात, भगवंतांना व्यवस्थित समजत नाही त्यांच्या रूपाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या जन्माबद्दल, तर अशा लोकांना काय हे त्यांच्यासाठी ही गीता नाहीये. तर अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची बाटली उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याचप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत भक्त शिवाय इतर कोणीही भगवद्गीता जाणू शकत नाही. तर त्याच्यानंतर काय की फक्त भक्तच जाणू शकतो ह्या गीतेला
है ना. आणि जे भगवंतांचे द्वेषी आहेत ते भगवंतांना जाणू अं, शकत नाही. जाणू शकत नाहीत. तर हे या ठिकाणी सांगितले है ना. मग ह्याच्यानंतर आपल्याला कळालं की म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परम सत्याबद्दल अत्यंत दिशाभूल करणारी आहे. तर ही जी मायावादी टीका असते त्यांचे जे शब्द असतात ते सगळ्यांना दिशाभूल करतात सगळ्यांची. श्री चैतन्य महाप्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे. कशामुळं मनाई केली आहे तर ह्याच्यामुळंच है ना, त्यांच्या अशा चुकीच्या माहितीमुळं. धारणा आहेत त्यांच्या. हा. आणि असेही सूचित आहे की जो अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करतो तो गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास समर्थ ठरतो. असं जर कोणी या मायावादी तत्वज्ञानाचाच विचार जर केला तर काय आहे, तो गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे इतर ठिकाणी तर त्याचाच काय करतो तो स्वीकार करतो. चर आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. आणि हे जे भगवंतांनी संकल्पना इथं सांगितली कसं जे मायावादी लोक म्हणतात की ते शाश्वत आहेत है ना, आणि ते म्हणतायत की आता आम्ही जे या ठिकाणी मायावादी लोक जे आहेत है ना, तर त्यांचा जो इथं गैरसमज होती त्यांची है ना, तर ती इथं दूर झालेली आहे. तर भगवंत आणि जीव हे जीव तर अनेक आहेत आणि भगवंत एकच आहेत है ना. असं एकच जे आहेत जीवात्मे तर त्यांची वास्तविकता काय आहे है ना. वास्तविकता आहे की ते भक्तीमध्येच आहेत है ना. नाही सॉरी, या इथे विषय चाललाय थोडस मला सांगता नाही आलं की भगवंतांनी जे स्वतंत्र जीव आहेत आणि भगवंत हे यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदामध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे है ना. तर हे जे जीव आहेत त्यांचं काय स्वतःची अशी ओळख आहे आणि भगवंतांची पण अशी स्वतःची ओळख आहे. ते विलीन वगैरे होत नाहीत, ते वेगळेच असतात शेवटपर्यंत, सनातन काळापर्यंत है ना. तर त्याच्यामुळं ही वास्तविकता आहे है ना. आणि वेदांमध्ये असं करण्यास सांगितलेलं आहे. ठीक आहे. असं सांगितल्यानंतर की तू मी आणि हे सगळे जीवात्मे शाश्वत आहेत है ना. तर इथं आपल्याला शरीर आणि आत्मा आपण बघितलं की याच्यामधला फरक कळालेला आहे है ना. तर मग आता पुढच्या श्लोकामध्ये तर या शरीर आणि आत्म्यावर जोर देऊन सांगितलेलं आहे. काय म्हणतायत पुढच्या श्लोकात, देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरणामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तर इथं काय लक्षात आलं या भाषांतरापासून आपल्याला, हरे कृष्ण प्रभूजी. हम्म जसं बालपणापासून तरुणपणामध्ये शरीराचा बदल होत राहतो. हम्म तरुणपणापासून नंतर म्हातारपणामध्ये जशी बदल होत जातात शरीरामध्ये, हम्म तसंच आत्मा सुद्धा
एक शरीर सुटल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये हम्म तो बदलत राहतो शरीर. हम्म बरोबर आहे. असं तो इथं मी काढले, तो वाढत वाढत जातो है ना. आणि पुन्हा असं वाढल्यानंतर मग पुन्हा कमी कमी पण होत जातो. ते चित्र आहे एक आपलं भगवद्गीतेच्या, तुम्ही बघितलं तर है ना. आणि मग पुन्हा असं त्याचा जन्म होतो है ना. मग पुढचं शरीर जे काय, तर त्याचे शरीर बदलत असतात है ना. आणि मग काय होतं, हं, तर मग तो जो आहे मध्ये बसलेला, जो त्याचा आत्मा आहे है ना, शरीराच्या मध्ये है ना, तर तो काही बदलत नाही. तर स्थिती अंतरांमुळे है ना, स्थित्यंतरामुळे, अशी स्थिती म्हणजे त्याची जी परिस्थिती आहे है ना, त्याची जी त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, त्याची जी भूमिका आहे, स्थिती है ना, तर ती बदलते है ना आत्म्याची. आणि त्याच्यामुळं काय होतं की हे जो धीर माणूस आहे त्याला माहिती आहे की शरीर आणि आत्मा त्यांचा स्वभाव असाच आहे है ना, की आत्मा हा स्वतंत्र असतो, वैयक्तिक असतो आणि शाश्वत असतो है ना. आणि शरीर हे शाश्वत नाहीये, ते आपल्याला सोडायचंय एक दिवस है ना. तर आपल्याला कधी सोडायचंय हे आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. मी वाचू पाहिजे. हम्म तात्पर्य: प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो हम्म प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो. या हम्म बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे, तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो. असे हम्म असले तरी तोच जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या हम्म शरीरात स्थानांतरित होतो. हम्म जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे आणि यासाठीच भीष्म, द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे स्क्रोल करत होते. हा शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हावयाला हवे होते. शरीरातील अशा बदलांमुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होते किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकांची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते. हा ठीक आहे, एवढं आपण बघूया. हरे कृष्ण तर इथं काय म्हणतात, प्रभू. हा धन्यवाद. तर इथं आपल्या प्रभुपाद सुरुवातीला सांगतायत की प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो है ना. तर आपल्याला कसं कळालं हो प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे म्हणून, त्याचा एक प्रत्येकाचा एक स्वतंत्र देह आहे, हे आपल्याला कसं कळालं? सगळ्यांचा एकच कॉमन देह आहे का? का नाहीये? तसं नाहीये ना. हम्म. कसं कळालं मग स्वतंत्र देह आहे सगळ्यांचा म्हणून? तर मागच्या श्लोकामध्ये आपल्याला कळालं की सगळे हे स्वतंत्र आहेत है ना, ते शेवटपर्यंत तसेच राहणार आहेत है ना, शाश्वत काळामध्ये है ना. हे मागच्या श्लोकामध्ये आपल्याला स्पष्ट झालं है ना. तर तिथून काय आहे, तर आपल्याला कळालं की हे सगळे आपण स्वतंत्र आहोत, सगळ्यांचे स्वतंत्र देह आहेत है ना. आणि ते आपण धारण केलेले आहेत, देहधारी आपण आहोत है ना. प्रत्येक क्षणी काय करत असतो, पण आपण आत्मा नाही बदलत, तो तसाच राहतो, पण शरीर आपण प्रत्येक क्षणी बदलत असतो. जसं की आपण बालकाप्रश्न तरुण होत जातो, पुन्हा म्हातारे होतो, आणि एक दिवस आपण अं, दुसरं शरीर बदलतो, हे शरीर सोडून है ना, त्याला आपण मृत्यू असं म्हणतो. हम्म. पण त्याच्यामध्ये जो जीवात्मा तेथे असतो है ना, आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. जरी आपल्या शरीरात बदल घडून येत असतील, जीवात्म्यात काहीच घडत नाही म्हणतायत प्रभुपाद है ना. अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो है ना. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे है ना. आपला जेव्हा पुढचा जन्म होईल है ना, तर आपल्याला काहीतरी आपल्या मागच्या कर्मानुसार आपल्याला शरीर मिळणार आहे. एक तर आपण भगवत धामात जाऊ, म्हणजे आपल्याला काय होईल, तिथं आध्यात्मिक शरीर मिळेल
आणि जर आपण कर्मानुसार जर आपण एवढी भक्ती नाही केली तर आपण जर इथंच असेल भौतिक जगातात है ना, तर काय होईल, आपल्याला इथं भौतिक शरीर मिळेल है ना. तर शरीर मिळणं हे निश्चित आहे. आध्यात्मिक मिळणार की भौतिक है ना, ते आपल्या कर्मानुसार ठरवलं जाईल. आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते. अर्जुनाला जे दुःख वाटत होतं, काय दुःख होतं, की मी माझ्या नातलगांना कसं मारू, है ना. दुसरे असते, राक्षस असते किंवा माझे दुश्मन असते, तर मारायला मला काहीच अडचण नव्हती, है. पण तर भगवंत म्हणतायत की ते एक ना एक दिवस तरी जाणारच आहेत तुझे नातेवाईक तुझ्यापासनं, है ना. तर त्याच्यामुळं तू जर मारलास तर त्यांचा काही तिथं हानी नाहीये, है ना. कशामुळं हानी नाहीये, कारण जर एखादा व्यक्ती जर युद्धामध्ये मेला, है ना, ते म्हणजे काय, त्याचं जर कर्तव्य करत करत तो युद्धामध्ये जर मारला गेला, है ना, जसं कित्येक सैन्य मारलं जातं युद्धामध्ये, नाही. तर असं आहे की त्यांना काय होतं, स्वर्गामध्ये त्यांना पुढचा जन्म मिळतो, है ना, त्यांचं कर्तव्य करत करत ते मेल्यामुळे. आणि समजा जर त्यांची भक्ती झाली असेल, त्यांना जरी मारलं अर्जुनाने आणि त्यांची भक्ती जी पूर्णत्वाची भक्ती जर त्यांनी केली असेल, तर त्यांना काय मिळेल, आध्यात्मिक धामामध्ये प्रवेश पण मिळेल. तर मग आता काय होतील, दोन परिस्थिती आहेत. जर त्यांना मारल्यानंतर किंवा त्यांनी मेल्यानंतर स्वतः, तर ते आपोआप त्यांना शरीर तर बदलणारच आहे, ते शरीर तर सोडणारच आहे, है ना. त्याच्यामुळे अर्जुनाला काही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये, है ना. समजलं नाही की अर्जुनाचा शोक कसा दूर होतोय, है ना. तर भगवंत कसं असं पद्धतीनं हे शरीर आणि आत्म्याचं ज्ञान देत आहेत, की जेणेकरून काय, त्याचा उद्देश अर्जुनाचा शोक कमी करणे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, हा विभाग चालू करण्याच्या अगोदरच याचा उद्देश आहे की अर्जुनाचा शोक कमी करण्यासाठी भगवंत बोलतायत, है ना. आणि इथं आपल्याला लक्षात येतंय की हे शरीर आणि आत्म्याचं ज्ञान जे आहे ना, कसं मदत करतंय अर्जुनाचा शोक कमी करायला, है ना. कारण अर्जुनानं युद्ध करू किंवा न करू त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू निश्चित आहे, है ना. तर अर्जुनानं युद्ध केल्यामुळं काय होणार आहे, की त्याचं कर्तव्य तो पूर्ण चांगल्याप्रमाणे करू शकणार आहे. शरीरातील अशा बदलांमुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ हे आपण बघितले. एकतर ते आध्यात्मिक जगातला जाणार किंवा त्यांना स्वर्गलोक मिळणार, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य करत करत थोर होते ते, है ना. आतापर्यंत पण चांगले कर्म केले होते आणि आता चांगलं कर्म करत करतच ते मरणार होते. त्यांच्या पुण्यकर्मांमुळं ते स्वर्गामध्ये जाण्यास योग्य होते. ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही परिपूर्ण ज्ञान असते, त्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात. तर धीर किंवा ज्ञानी कुणाला म्हणायचं, तर ज्याला माहिती आहे की तो आत्मा आहे, है ना, त्याची जी मूळ स्थिती आहे ती आत्मा आहे, है ना. परमात्म्याबद्दल त्याला माहिती आहे, है ना, जो त्याच्या बाजूला बसलाय शरीरामध्ये. आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचेही त्याला ज्ञान आहे, है ना. तर हे जाणतो भौतिक म्हणजे काय, आध्यात्मिक म्हणजे काय. तर त्याला धीर किंवा ज्ञानी माणूस म्हणायचो. असा मनुष्य शरीरांच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही, है ना. असा जो धीर व्यक्ती असतो ते कशामुळं, शरीराचं स्थित्यंतर म्हणजे काय, जे शरीर बदलते, है ना, बालकापासून युवक होतोय, युवकापासून काय अजून तो वृद्ध होतोय आणि वृद्ध झाल्यानंतर आणखीन शरीर सोडतोय, आणि हे जे सगळे बदल आहेत त्याच्यामुळे तो कधीच गोंधळून जात नाही. तर त्याच्यानंतर प्रभुपाद सांगतायत की जीवात्म्याचा एकात्मवाद, है ना, असं एक मायावादी लोकांचं म्हणणं आहे, है ना. म्हणजे काय, सगळे जे एकात्मे आहेत, है ना, ते आपण बघितलं की ते स्वतंत्र नाहीयेत, ते सगळे एकच आहेत, है ना. त्याला म्हणतात जीवात्म्याचा एकात्मवाद. सगळे जीवात्मे एकाच आत्म्यामधून निघतात, है ना, ते स्वतंत्र नाहीयेत, वेगवेगळे नाहीयेत. कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत, है ना. अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्माही विभाजनीय झाला असता. तर जसं जर समजा कोणाला वाटतंय की
अं, जसं आपण भाजीमध्ये भाजीचे तुकडे करतो है ना, तसंच हे एकच जीवात्मा आहे, एकात्म जीवात्म्याचा एकात्ववाद, असा एकच मोठा जीवात्मा आहे है ना. आणि त्याच्यामधून काय होतंय, जसं एक विहीर आहे है ना, आणि त्या विहिरीमधून आपण बकेटानं पाणी काढतोय है ना, आणि मग काय होतं की हे सगळे जे जीवात्मे आहेत ते कसे आहेत, बकेटासारखे आहेत है ना. आणि हे एकात्मवादामध्ये काय, हे सगळे एका विहिरीसारखं एका आत्म्यामधून सगळे बाहेर निघताय है ना. असं ते मायावादी लोकांचं म्हणणं असतं है ना. तर मग त्याचं उत्तर, त्याला कसं प्रत्युत्तर देतायत प्रभुपाद है ना, त्यांना कसं परास्त करतायत, तर प्रभुपाद त्यांना म्हणतायत की असं जर असतं की एकच जर विभाग असता एकात्मवादाचा आणि त्याच्यातून जर सगळे जीवात्मे निघत असते है ना, तर काय झालं असतं, जीवात्म्यांचं विभाजन झालं असतं है ना. आणि अशाच प्रकारे मग परमात्मा पण सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे है ना, तर मग त्याचंही विभाजन झालं असतं. पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांतांचे उल्लंघन झाले असते. पण आणखीन एक आहे की परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही, भगवंतांमध्ये काहीच बदल होत नाही. तर हे चुकीचं ठरलं असतं, इथं बदल झाला असता ना, कारण त्यांच्यामध्ये विभाजन होऊन जीवात्मा बदलतोय. परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात. तर इथं सांगितल्याप्रमाणे मागच्या 12व्या श्लोकामध्ये है ना, आपण जे भगवंतांचे अंश आहोत, परमात्म्याचे जे अंश आहोत, ते आपलं अस्तित्व पण कसं आहे, सनातन आहे है ना. आणि त्याला शास्त्रांमध्ये क्षर असं म्हटलेलं आहे है ना? कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते. तर असं या जीवात्म्यांमध्ये त्यांना क्षर म्हटलंय है ना. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये अशी गुण आहेत है ना, की ते पुन्हा भौतिक कार्यामध्ये लागू शकतात है ना. तर हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात. पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंतांबरोबर ज्ञान आणि आनंदमय असे शाश्वत जीवन जगतो. पण मुक्तीनंतर काय होतं, ते अंशच असतात, पण ते भगवंतांच्या सानिध्यात असल्यामुळं मुक्तीनंतर तर काय होतं, ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन तो जगू शकतो है ना. प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो. प्रत्येकाच्या आपल्या शरीरामध्ये एक परमात्मा आहे है ना, त्याला आपण प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करू शकतो. तो काय आहे सिद्धांत, की जो जीवात्म्याहून भिन्न असतो, आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात. तारकांची तुलना जीवात्म्यांशी करता येते, तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते. वैयक्तिक स्वतंत्र जीवाचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे, तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत. चंद्र आणि सूर्य काय आहेत प्रतिबिंबामध्ये, हे काय परमेश्वर आहेत है ना. आणि वैयक्तिक जे जीवात्मे आहेत ते तारांसारखे आहेत. तर ह्याच्यामुळं काय झालं हो, प्रतिबिंबाच्या ह्याच्यामुळं तर आपण भगवंतांचेच कसे अंश आहोत है ना, पण आपण वेगळे पण आहोत है ना. जसं भगवंत आहेत है ना, तर त्यांचेच हे अंश आहेत है ना, जे तारका वगैरे आहेत है ना. आणि काय आहेत हा, आणि भगवंत काय आहेत, सूर्य आणि चंद्र आहेत है ना. तर हे सूर्य आणि चंद्राचं जेव्हा पाण्यामध्ये प्रतिबिंब पडतं है ना, तर काय आहे ते ह्यांच्यापासून
काय आहेत, समान पण आहेत आणि वेगळे आहेत. त्यांची जी छाया म्हणजे प्रतिबिंब, सॉरी छाया नाही, प्रतिबिंब पाण्यामध्ये जे दिसतं ते प्रतिबिंब आहे, है ना. तर ह्याचा अर्थ असा झाला का की त्यांना आपण कापलं आणि त्यांचं प्रतिबिंब इथं आपल्याला दिसतंय असं नाही, है ना. तर हे जे आत्मा आहे तर ते कोणी कापू शकत नाही. तर मग ह्याचं उत्तर देत असताना आपले आचार्य काय म्हणतायत की आपलं तत्वज्ञान कसं आहे, जो आपला आत्मा आहे, है ना, तो कसा आहे, शाश्वत आहे, है ना. शाश्वत भाग आहे, है ना. आणि त्याचं काही त्याला आपण कापू शकत नाही, है ना. आणि जर आपण त्याला कापू शकलो, है ना, तर ह्याचा अर्थ काय होतो की आपण भगवंतांना पण कापू शकतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि हे आपल्या सिद्धांताच्या त्याच्यासोबत हे समाविष्ट होत नाही. आपला सिद्धांत आहे की आपण बघितलं की आत्मा हा बदलत नाही, तो शाश्वत असतो, है ना. तर त्याच्यामुळं आपण त्याचे हे तुकडे करू शकत नाही, है ना. शाश्वत असतो तो. त्याच्यानंतर काय आहे की जो आत्मा आहे तो काय आहे, क्षर आहे, है ना. आणि भगवंत काय आहेत, अक्षर आहे, है ना. तर तर भगवंतांचे आपण अंश असल्यामुळं, है ना, तर आपण पण शाश्वत काळाप्रमाणे राहतो भगवंतांसारखं. पण काय असतं, आपल्यामध्ये पतन होण्याची आपली एक वृत्ती असते, है ना. तर आपलं पतन होऊ शकतं, हा अंतर आहे, है ना. तर जो आत्मा आहे तो कधीच भगवंतांमध्ये विलीन होत नाही, जरी त्याला मुक्ती मिळाली, है ना. जसं एखादी वस्तू आणि तिचं प्रतिबिंब हे नेहमी वेगळे असतात, है ना. तसंच भगवंत आणि हे आत्मा हे नेहमी वेगळे असतात, है ना. त्यांना जरी मुक्ती मिळाली जीवात्म्यांना, तरी पण काय होतं, ते भगवंतात विलीन नाही होत, ते वेगळेच राहतात. अशा पद्धतीनं आपल्या तत्वज्ञानाने प्रभुपादांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर सांगतात की हे जे प्रतिबिंबवाद आहे, है ना, तर हे परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये आपण लावू शकतो, है ना. जो सगळ्यांच्या शरीरामध्ये राहतो, है ना, त्याला आपण परमात्मा म्हणतो, है ना. आणि तो काय सामान्य जीवात्म्यापेक्षा वेगळा आहे, है ना. की जसं आकाशाचं जेव्हा आपण पाण्यामध्ये प्रतिबिंब बघतो, है ना, तर प्रतिबिंबामध्ये आपल्याला सूर्य पण दिसतो, चंद्र पण दिसतो आणि सगळे त्या ठिकाणी सूर्य चंद्र हे पण तारका, है ना, या गोष्टी पण आपल्याला दिसतात. आणि जसे हे सगळ्यांचे जे छाया आहेत, प्रतिबिंब आहेत, ते वेगवेगळे आहेत, है ना. तर आपण जे जीवात्मे आहोत, है ना, अर्जुन आपला प्रतिनिधी आहे, है ना. आणि भगवंत जे सर्वोच्च जीव आहेत, है ना, तर ते कोण आहेत, कृष्ण आहेत. तर असं हे प्रतिबिंबवाद आहे, है ना. तर इथं ह्याच्यामधून आपण काय शिकलो की हे जे आत्मा आणि परमात्मा आहेत हे नेहमी वेगळे असतात, है ना. आणि तर ते जर तसं नसतं, है ना, ते जर समान असते आत्मा आणि परमात्मा, तर एक जण जो उपदेश करतोय, कृष्ण आणि अर्जुन, है ना, तर आपले आचार्य सांगतात की कृष्ण आणि अर्जुन, है ना, तर हे जर दोन्ही एकच असते, जसं मायावादी लोक म्हणतात की आत्मा आहे त्याच्यामध्ये, है ना, की म्हणजे ते एकच आहेत, सगळ्या गोष्टी ह्या एकच आहेत. हे जर सगळं एकच असतं तर श्रीकृष्ण गीता सांगतायत आणि अर्जुन गीता ऐकतोय, तर म्हणजे ह्याच्यामध्ये काही फरकच नसला. जरी दोन्ही एक असतील, है ना, तर एकाने सांगण्याची आणि एकाने ऐकण्याची गरजच नव्हती, आणि त्यांना माहिती असेल तर. तर ते तसं होत नाहीये. त्याचा याचा अर्थ काय की दोन वेगळे वेगळे आहेत, है ना. असं पण आपले आचार्य इथं
प्रभुपाद सांगतायत विशेष करून. तर एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती, असं जर असेल तर असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता. कारण मायेच्या तावडीत कोणीच प्रामाणिक गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेल्या जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. हे भगवंत असतात है ना, त्यांचं अस्तित्व असतं नेहमी आणि ते वेगळं असतं, स्वतंत्र अस्तित्व असतं है ना. आणि ते काय जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत भगवंत है ना. पण आपल्यासाठी ते असं भूमिका घेत आहेत असं ते म्हणतात. ठीक आहे. आता इथं आपल्याला 12व्या आणि 13व्या श्लोकातून कळालं की जो 12व्यामध्ये भगवंतांनी सांगितलं की आपण सगळे कसे आहोत, एक स्वतंत्र है ना व्यक्ती आहोत. आणि 13व्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, धीर व्यक्ती कोण असतो, जो असे बदल होतात शरीरामध्ये त्याच्यामुळे तो स्वतःमध्ये बदल करून शकत नाही हे त्याला समजतं. कारण तो शाश्वत आहे आत्मा. आणि धीर काय, हे जे शरीर बदलतं आत्मा बदलत नाही, त्याच्यामुळे तो विचलित होत नाही धीर, असं सांगतंय. समजलं एवढं प्रतिबिंबवाद वगैरे कसं, तिथं काय शिकायचं आपल्याला की जे आहेत ते वेगवेगळे आहेत, स्वतंत्र आहेत है ना? जसं ते पदार्थ आणि त्याचं प्रतिबिंब हे वेगवेगळं असतं. तर आता हे सगळं जे आहे आत्मा शरीर भगवंतांनी सांगितलं स्वतंत्र आहे है ना. तर हे जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये लागू करतो है ना, तर उतरवतो, हे ऐकायला आपल्याला समजतं. पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला हे उतरवायचंय ज्ञान है ना, तर त्यावेळेस आपल्याला खूप काही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे है ना. तर एवढं सहजासहजी आपण हे लागू करू शकत नाही आपल्या जीवनामध्ये. तर त्याच्या संदर्भामध्ये भगवंत काय सांगतायत, पुढचा श्लोक सांगतायत है ना, की कसं आपल्याला सहन केलं पाहिजे. तर त्याच्यामध्येच ते सांगतात की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमा अपायिनो अनित्य स्थाम स्थितिक्षस्व भारत. हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशीजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तर असं हे जेव्हा आपण समजतो की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत है ना, पण आपण त्या आत्म्याच्या स्तरावर जेव्हा कार्य करायला जातो ते एवढं सोपं नाहीये है ना. कारण का असं होतं, कारण आपलं जे शरीर आहे है ना, तर ते काय होतं, त्यांना सुख आणि दुःख याची जाणीव होत असते आणि ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तर ही जी सुख आणि दुःख यांची जाणीव होते है ना, पण भगवंत काय म्हणतायत, ते सहन करा. त्याच्यामुळं काय होणार आहे हो, हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे होते. तर त्यांना आपण काहीच करू शकत नाही, जे सुख आणि दुःख आहेत त्यांना है ना, ते येणारच आहेत. जसं ऋतू जे आहेत हिवाळा उन्हाळा है ना, ते येणारच आहेत. त्यांना आपण काय करू शकतो, सहनच करू शकतो है ना. त्याच्यामध्ये त्यांना आपण नष्ट वगैरे करू शकत नाही किंवा त्यांना आपण थांबवू शकत नाही.
तर ही जी जाणीव आहे इंद्रियांची, है ना, ती काय केली पाहिजे, आपण सहन करण्यास शिकलं पाहिजे. त्याच्यामुळं काय होणार आहे, आपण काय करू की शांतपणे आपलं जे कर्तव्य आहे ते करू, है ना. आणि ते केल्यामुळं काय होईल, आपल्याला आपलं शुद्धीकरण होईल. हं? आपल्याला सोपं जाईल समजणं की आपण कसं शरीर नसून हे आत्मा आहोत. हं? हे समजणं आपल्याला सोपं जाईल, असं जर आपण सहन केलं तर. नाहीतर काय होतं, जिकडं आपल्याला जास्त सुख होतं, प्राप्त होतं, किंवा जिथं आपल्याला जास्त दुःख प्राप्त होतं, अशा ठिकाणीच आपलं काय जातं, मन जातं. है ना? आणि दुसरं काही करण्याची आपल्याला इच्छा राहत नाही. तर त्याच्यामुळं या सुखदुःखांना काय होणार, त्याची जाणीवच होऊ दिली नाही आपण. है ना? तर काय होतं, हे आपण सहन करण्यासाठी शिकलो असं होतं. है ना? ते त्याचा फायदा आहे सहन करण्याचा, की आपण आत्म्याच्या स्तरावर कार्य करू शकतो. है ना? तर मग तात्पर्यामध्ये प्रभुपाद काय सांगतायत, की योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखांची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. है ना? जर आपले योग्य कर्तव्य करायचे आहे ना आत्म्याच्या स्तरावर, तर आपण या शरीरामध्ये काय केलं पाहिजे, जी सुखदुःखांची जी उत्पत्ती आहे, है ना, तर त्यांचा विनाश करण्याचा आपण शिकलंच पाहिजे. है ना? आणि वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातही भल्या पहाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते. तरीही जे धार्मिक तत्वांचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातही स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. है ना? तर थंडीमध्ये पण आपण आंघोळ करणं आवश्यक आहे भल्या पहाटे. आणि उन्हाळ्यामध्ये पण काय, स्वयंपाकघरामध्ये अगोदरच अग्नी असतो, है ना, आणि उन्हाळ्यामध्ये अगोदरच अग्नी आपलं त्याच्या समोर जातो अग्नीच्या, है ना, तर एकदम नकोसं वाटतं आपल्याला, खूप घाम येतो, है ना. असं करण्याची आपल्याला गरज वाटत नाही, है ना. पण काय, मनुष्यांना असं प्रतिकूल परिस्थितीत कार्य केलंच पाहिजे, है ना. त्याचप्रमाणे युद्ध करणारे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे. है ना. जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक यांच्याबरोबर युद्ध करावे लागले, तरी त्याने ते त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. आणि ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी एखाद्याने नियत विधिविधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण एक वेळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. हं. तर इथं पुढं सांगतायत प्रभुपाद की, तर हे जर आपण सहन केलं सुख आणि दुःख, तर काय करू शकतो आपण, शांतपणे आपलं कर्तव्य करू शकतो, है ना. जसं अर्जुनाला हे जेव्हा हे शांतपणे युद्ध करायचे, है ना, तर ते तो जर कर्तव्यावर केंद्रित असेल, त्याचं जे कर्तव्य आहे, काय कर्तव्य होतं, युद्ध करणं हे जे अर्जुनाचं कर्तव्य होतं, ते जर करण्यामध्ये जर तो तत्पर असता, तिकडच जर त्याचं लक्ष असतं, तर काय झालं असतं की त्याला हे अवघड गेलं नसतं, है ना, की समोर माझे नातेवाईक उभा टाकलेत या आणखीन कोणी उभा टाकले, हे त्याला बिलकुल अवघड गेलं नसतं. आणि तो युद्ध केलं असतं त्यांनी, है ना, तो कारण दिलीच नसती अर्जुनाने. तर आपल्याला काहीही करावं लागलं, है ना, तरी पण आपण काय करू नये, नियत कर्मापासून कधी ढळू नये, है ना. तर ही खूप मोठी शिकवण आपल्याला इथं या श्लोकाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे, है ना. आपले जे कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये आपण कधी मागे हटू नये. तर अर्जुनाला ज्या दोन नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते काय आहे, कौंतेय, ह्याच्या मागं काय, तर तू कुंतीचा मुलगा आहेस, है ना. तुझा माझ्याशी रक्ताचा संबंध आहे, है ना. आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणाऱ्या महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूंनी त्याचा वारसा थोर होता.
थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाढते, म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. अर्जुनाचा जो आहे वारसा होता है ना, तर भारत है ना, या शब्दामुळे काय होते की त्याच्या वडिलांकडला परंपरेचा, वंश परंपरेचा तिथं महानतेचा तिथं बोध होतो है ना. त्याच्यावरून लक्षात आलं की अर्जुनाचा हा जो वारसा होता थोर वारसा होता है ना. आणि हे जे थोर लोक असतात ते कर्तव्य पालनापासून कधीच मागं फिरत नाहीत, ते त्याची जबाबदारी समजतात. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नव्हता है ना. त्याच्यामुळं कृष्णाने अर्जुनांना अशा प्रकारच्या शब्दांनी संबोधलेलं आहे है ना. कोणत्या? कौंतेय आणि भारत. तिथं कृष्ण अर्जुनाला जाणून करून देत आहेत की तुला हे कार्य करणं आवश्यक आहे, तुझ्या वंश परंपरेमधून जे तुला आलेलं आहे, वारशामधून. ठीक आहे. तर मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत कृष्णा, यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वा हे कल्पते. तर असं जर कुणी कर्तव्य पालनावर जर कुणी केंद्रित असेल है ना, आणि मुक्तीच त्याचं जर ध्येय असेल है ना, आणि या सुखदुःखांचा जो संबंध होतो इंद्रियांसोबत है ना, तो जर सहन करण्यासाठी जर कोणी तयार असेल तर त्याला काय होणार, सगळ्या प्रकारचे जे सुख हे आहेत, यम ही न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ, तर कोणी पण जो आहे है ना, तो काय विचलित नाही होणार. कथयन्ते ते है ना, पुरुषम पुरुषर्षभ, पुरुषम म्हणजे पुरुषाला. तर इथं आपल्याला असं कळालं की जर आपल्या भाषांतरात म्हणून जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही है ना, त्यांना जो सहन करतो सुख आणि दुःख जरी त्याला येतात ते, आणि दोन्ही अवस्थामध्ये स्थिर असतो, तो मोक्ष प्राप्तीमध्ये निश्चितपणे योग्य आहे. आणि कसं स्थिर असतो ते आपण बघितलं की सुख आणि दुःख सहन करून तो काय करतो, आपल्या कर्तव्य पालनामध्ये तो काय आहे स्थित राहतो. त्याच्यामुळं काय होतं, त्याला दोन्ही अवस्थामध्ये सुख आणि दुःख ह्याच्यामध्ये तो मोक्ष प्राप्तीसाठीच प्रयत्न निश्चितपणे योग्य आहे. ठीक आहे, भाषांतर वाच. तात्पर्य. आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे आणि सुखदुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो, तो खचितच मोक्षप्राप्तीस प्राप्त आहे. वर्णाश्रम संस्थेमध्ये जी चौथी अवस्था संन्यासाश्रम आहे, तो अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे, तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियांशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षीच संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरी सुद्धा उच्चतर हेतुप्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. हरे कृष्ण. प्रभुजी दंडवत. धन्यवाद. तर इथं तात्पर्यामध्ये काय केवळ प्रभुपादांनी काय दिले, आपल्याला उदाहरणं दिले है ना. आणि त्याच्यामध्ये मुख्य एक सिद्धांत आहे, तो कोणता आहे की आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आहे है ना, ज्याला उच्चतम अवस्था प्राप्त करायची आणि त्याच्या निश्चयात जो दृढ आहे है ना, तर तो काय करतो,
सुख दुःखांना समभावाने सहन करतो, है ना, तेव्हाच त्याला अशी उच्चतम अवस्था प्राप्त होते. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले की एक संन्यासाचं उदाहरण दिले, है ना. त्याच्यानंतर त्यांनी उदाहरण दिले की क्षत्रियाचं, आणि त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूच, है ना. 3 उदाहरण. संन्यासाच्या उदाहरणामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद, की संन्यासाचं पण कसंच असतं की तो सगळं घर वगैरे सोडून येतो, नाही ना. त्याचे नातेवाईकांना तो सोडून येतो, आणि ते घर वगैरे सोडल्यामुळं त्यांना खूप अडचणी त्याच्या जीवनामध्ये उद्भवतात, है ना. पण अशा ज्या अडचणी जर कोणी सहन करण्यास समर्थ असेल, तर काय होतं, निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करू शकतो, अशा प्रकारचा संन्यासी, है ना. तर त्याचप्रमाणे जे क्षत्रियाचं उदाहरण होतं त्याच्यामध्ये काय, आपल्या कुटुंबियांशी प्रियजनांशी लढणं हे नेहमीच कठीण असतं, पण अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालना चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अर्जुनानं इथं प्रयत्न करणं आवश्यक आहे, चिकाटीनं. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी, आता ते तिसरं उदाहरण देत आहेत, है ना, की चैतन्य महाप्रभूंनी कसं हे संन्यास घेतला, है ना, त्यांचं पत्नी आणि आईला सोडून ते गेले, है ना. तर त्यांनी एवढं हे सुख दुःख ह्याचा त्याग केला. काय कारण होतं त्यांचं, की त्यांचा हेतू उच्च होता, है ना. त्यांना वाटलं की मी जर संन्यास घेतला तर लोक मला, त्या काळामध्ये संन्यासांना खूप आदर द्यायचे, मला आदर देतील आणि मला बोलायला येतील, आणि मग मी त्यांना भक्तीबद्दल प्रचार करेल, है ना. असा त्यांचा उच्चतर हेतू होता, त्याच्यामुळे त्यांनी संन्यास घेतला. तर ते म्हणतायत की भौतिक बंधनातून जर तुम्हाला मुक्त व्हायचंय तर तुम्हाला संन्यास घेणं हा एकच मार्ग आहे, नाहीतर मग या जगामधून तुम्हाला मुक्त होणं अवघड आहे, असं ते सांगतात. प्रभुपादांनी असं त्याच्याबद्दल सांगितलं. त्याच्यानंतर हे सांगितलं की आपण शरीर नसून आत्मा आहोत, है ना. आणि मग याच्यावर जर तुला कार्य करायचंय, है ना, तर तुला काय करावं लागेल, सहन करावं लागेल, धीर व्यक्तीसारखं. असं जर तू जर धीर केलास तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की तुला काय होईल, मोक्ष प्राप्ती फार होईल, विचलित होणार नाहीस तू, है ना. तर हे 15व्या श्लोकामध्ये त्याचं फळ पण सांगितलं, है ना. की असं जर कोणी इंद्रिय संयम दाखवला तर काय होईल त्याच्यासोबत, है ना. हे पण कृष्णांनी सांगितलं. मग पुढच्या श्लोकामध्ये ते अजून ह्या आत्म्याबद्दल काय ज्ञान देत आहेत ते आपण बघूया. पुढच्या श्लोकात म्हणतात, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वन्योस्तत्वदर्शिभिः. काय म्हणतात, जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे जे भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही, है ना. जे शरीर आहे ते पहिला निष्कर्ष त्यांनी काढलाय, जे भौतिक शरीर आहे ते टिकू शकत नाही, म्हणजे ते नष्टच होणार आहे, आणि जे सत जीवात्मा आहेत ते कधीच बदलत नाहीत, हे दुसरा निष्कर्ष काढला, है ना. ते पहिलं त्यांनी सांगितलं की जे शरीर आहे ते चिरकाल टिकणारच नाही, म्हणजे ते नष्ट होणार आहे, आणि जे जीवात्मे आहेत ते कधीच बदलत नाहीत, म्हणजे ते शाश्वत आहे. दोन्ही स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. तर काय आहे त्यांचा निष्कर्ष, पहिला जो निष्कर्ष ते सांगतायत की भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही, है ना. हे स्पष्ट आहे की आपलं जे शरीर आहे ते नष्टच होणार आहे, आणि दुसरं जे आहे की
आत्मा जो आहे तो कधीच बदलणार नाही. तर हे निष्कर्ष त्यांनी कसं काढलाय हो, तर शरीर आणि आत्मा या दोन्हींचा अभ्यास करून ते अशा निष्कर्षावर आलेले आहेत. ठीक आहे, तात्पर्य वाचा कोणी. हरे कृष्णा प्रभूजी, मी वाचू? हा वाचा. परिवर्तनशील शरीर. परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणिक शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये 2.12.38 मध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्यांचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. ज्योतिषी विष्णुर्भुवनानी विष्णू. सत्व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. हा, थांबू एक का मिनिट वाचू एक पुढे? मिनिट इथं वाच. ठीक आहे. एवढंच बघूया. तर शरीर काय आहे? परिवर्तनशील आहे, हेच माहिती आहे आपल्याला. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे शरीर क्षणोक्षणी शरीर बदलत असते. विज्ञान पण हे सांगते. परिवर्तनशील आहे. याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. शरीर बदलत असतं आपलं. मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्य स्थायी राहतो. आणि जीवात्मा बदलतो का? नाही बदलत. नाही. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. तर हेच फरक आहे. शरीर आणि आत्मामध्ये जे फरक आहे तो काय आहे? हाच आहे की शरीर बदलतो आणि आत्मा बदलत नाही. दुसरा काही फरक नाही. तर स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा नेहमी शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्तावित केला आहे. है ना? ह्याच्यामध्ये मायावादी लोकांचं आणि भक्तांचं काही वेगळं म्हणणं आहे का? नाहीये, एकच आहे. मायावादी लोक पण तेच म्हणतात की शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा शाश्वत आहे. विष्णू पुराणामध्ये पण तेच सांगितले. सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे या ठिकाणी. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे हे राहिलंय वाटतं वाचायचं ना. हा, पुढचं वाचा. अज्ञानाने प्रभावित. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे सूचक व सूचक पूजक पूजक आहे का? हा, पूजक. पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे. तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. तेव्हा सूत्रे तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती उत्पत्तीस्थान. स्थान म्हणून भगवंताचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा पृष्ठ पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा देह आणि कनिष्ठ
अशा क्रमाने होते. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवनाचे पराप्रकृतीत जीवात्मे पराप्रकृतीत येतात. जसे जरी शक्ती आणि शक्तिवान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो, त्याचप्रमाणे जीव हे नेहमी भगवंताच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरिता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं पुढच्या परिच्छेदामध्ये प्रभुपाद सांगतायत की आपण सगळे जे बद्ध जीवात्मे आहोत ते काय अज्ञानाने प्रभावित झालोय आणि अशा सर्व जीवात्म्यांसाठी आहे ना जो भगवंतांनी उपदेश केलाय आहे ना ह्या शास्त्रांच्या माध्यमातून आहे ना त्याची सुरुवात कुठून होते? इथूनच होते. या शरीर आणि आत्मा हे कसे वेगळे आहेत या ज्ञानापासूनच होते है ना. आणि अज्ञान नाहीसे करणे म्हणजे काय? अज्ञान गेलं म्हणजे काय हो? की आपण काय आहोत? पूजक आहोत. समजणे है ना की आपण सेवक आहोत किंवा पूजक आहोत आणि भगवंत जे आहेत ते पूजनीय आहेत है ना. पूजनीय म्हणजे काय? की ज्यांची पूजा करण्यासाठी जे असे योग्य आहेत है ना तर असे हे भगवंत आहेत है ना. तर आणि आपल्या पूजक आणि पूजनीय मध्ये काय संबंध आहे है ना? तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे व कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचे स्वरूप जाणू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? भगवंतांचं स्वरूप पण जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःला जाणून घेऊन भगवंतांचं स्वरूप आपण जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधांप्रमाणे आहे. आपला आणि भगवंतांचा संबंध कसा आहे? आपण त्यांचे अंश आहोत आणि ते पूर्ण आहेत. वेदांत सूत्रे तसेच श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थांचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंतांचा स्वीकार केला आहे, करण्यात आला आहे. म्हणजे भगवंतांपासूनच सगळं काही उत्पन्न होत आहे ना, हे आपल्याला या ग्रंथातून समजते. श्रीमद भागवत या अशा सृष्ट पदार्थांची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होते. तर अशा सृष्ट पदार्थांची ओळख म्हणजे कोणत्या? की जे सृष्ट म्हणजे या सृष्टीमध्ये आपल्याला दिसत आहे ना, असे सृष्ट पदार्थ म्हणजे काय? जे आपल्याला दिसत आहे तिथं या सृष्टीमध्ये, सृष्टीतले पदार्थ, सृष्ट पदार्थ आहे ना. या सृष्टीतले जे पदार्थ आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं? परा आणि अपरा अशा दोन ह्याच्यामध्ये वर्गीकरण केलंय आहे ना, श्रेष्ठ आणि कनिष्ठ आहे ना. तर जिथं जीवात्मा आहे त्याला काय म्हटलंय? जीवात्मा हे भगवंतांचा परापदार्थ आहे है ना. सृष्टमध्ये पदापदार्थ आहे आणि असृष्ट जे आहेत है ना तर हे कनिष्ठ जे आहेत है ना हे पण सृष्ट आहेत, पण ते कसे आहेत? परा आहेत है ना. सॉरी, जीवात्मे परा आहेत सांगितलं मी है ना. जीवात्मे परा आहेत आणि जे भौतिक गोष्टी आहेत कनिष्ठ गोष्टी त्या अपरा आहेत है ना, त्या कनिष्ठ आहेत है ना सृष्ट जगतामध्ये. हे आपल्याला 7व्या अध्यायामध्ये दिसेल, पराप्रकृती आणि अपराप्रकृती. तर शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नाहीये तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्तींना प्रकृतींना गौण मानले जाते. तर आपल्याला माहिती आहे की शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये काही भेद नसतो. शक्तिमत योर अभेद असं म्हटलं जातं. शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये अभेद आहे, म्हणजे काहीच भेद नाहीये. अभेद म्हणजे काय? भेद नाही असं. तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते है ना. त्यांच्यामध्ये जरी काही भेद नसला है ना तरी काय भगवंत काय आहेत?
हे शक्तिमान आहेत आणि शक्ती पण दुसरी आहे, है ना? तर दुसरी म्हणजे काय, ती प्रकृती आहे शक्तिमान, है ना? जसं की स्वामी आणि सेवक, गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो, है ना? जीव हे नेहमी भगवंतांच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबुद्ध करण्यासाठी भगवंत गीतेचा उपदेश केला आहे, है ना? तर ह्या असं अज्ञान काढून टाकण्यासाठीच या गीतेचा उपदेश केलाय, की ज्याच्यामुळे आपल्याला कळून येईल की आपण कोण आहोत, है ना? आपण पराप्रकृती आहोत, है ना? आपलं शरीर जे आहे ते अपराप्रकृती आहे, हे आपल्या लक्षात येईल. तर आता काय आहे, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की या 12व्या श्लोकापासून हे 30व्या श्लोकापर्यंत इथं एकाच विषयावर चर्चा आहे, है ना? कशाबद्दल? शरीर आणि आत्मा ह्याच्याबद्दल, है ना? त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्हाला येईल की शरीर हे नश्वर आहे, है ना? त्याला कापता येतं, तोडता येतं शरीराला, पण आत्म्याला असं जाळता येत नाही, तोडता येत नाही, है ना? पाण्यामध्ये भिजवता येत नाही, त्याला सुकवता येत नाही, है ना? तर हे सगळे हे आत्म्याचे लक्षण आहेत, है ना? आणि तो शाश्वत आहे. तर असंच या दोघाबद्दलच ते पुन्हा पुन्हा काही काही जे आहेत संकल्पना, त्या पुन्हा पुन्हा त्याची पुनरुक्ती होतील, रिपिटेशन होईल तिथं, है ना? कारण हे सगळं ह्याचा भाग आहे, तत्वज्ञानाचा भाग आहे, है ना? पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम इदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही, है ना? तर आता ह्या श्लोकामध्ये काय करतायत की जो आत्मा आहे त्याचं अस्तित्व कुठे आहे? संपूर्ण शरीरामध्ये तो व्यापलेला आहे, म्हणजे पसरलेला आहे पूर्ण शरीरामध्ये, है ना? आणि तो आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. त्याचा अजून गुणधर्म सांगतायत, है ना? पहिला गुणधर्म काय की पूर्ण शरीरामध्ये तो पसरलेला आहे, है ना? आणि दुसरा आहे की तो अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही, है ना? आणि अशा त्या अविनाशी जो आत्मा आहे आपला, त्याला कुणीच मारू शकत नाही, है ना? तू पण मारू शकत नाहीस, है ना? भीष्म आणि द्रोण यांच्या अविनाशी आत्म्याला तू पण मारू शकत नाहीस. तात्पर्य पुढे सांगतायत प्रभुपाद ही, वाचा. कुणी वाचा तात्पर्य. हरे कृष्णा प्रभूजी. वाचा वाचा. या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखांची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याचे शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनेद्वारे कळून येते. या जीवनाचे परिमाण केसाच्या वरच्या आग्राच्या 1 सहस्रा इतके असे सांगण्यात आले. याची पुष्टी श्वेतरोपनिषदात करण्यात आली आहे. 5.9 बालाग्रशत भागस्य शतधाकली कल्पितस्य च भागो जीवस्य विज्ञेय स चाणत्याय कल्पते. केसाच्या वरच्या आग्राचे 100 भागांमध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिणाम होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही आढळते. केशाग्र शतभागस्य शतांशः सादृदशात्मकः जीव सूक्ष्म स्वरूप अय संख्यातितो हि चित्कणः. आध्यात्मिक चित्कन
संख्यातीत आहेत व त्यांचे परिमाण आकार हे केसाच्या अग्रभागाच्या 1 दशसहस्रा इतके आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मरूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. असे असंख्य चित्कन आहेत. हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराचे आधारभूत तत्व आहे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगांचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरतो. जीवात्म्याचा हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतनारूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतना विरहित भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्पादन करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रपणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये 3.1.9 आण्विक जीवात्म्याच्या परमाणा संबद्ध अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. येशो अणुरात्मा चेतसा वेदित यो यस्मिन् प्राण पच्यन्था संविवेश प्राणोश्वित सर्वमत प्रजाना यस्मिन् विशुद्धे विभव तेष आत्मा. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा परमाणुरूप 5 प्रकारच्या प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवांच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणांपासून पवित्र होतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोचर होतो. विविध असनांद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठ योगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीतून मुक्त करण्याकरता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ माणसाला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कल शून्य व्यक्तीच हा परमाणुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकतो. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पसरू शकतो. मुंडकोपनिषदाप्रमाणे हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळे ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्म्यासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो, तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशींचे महत्व मान्य करते, पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे. त्याबद्दल हे निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी सुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरात आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूंशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताची अंशरूपे म्हणजेच भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुल्लिंग आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण इथं थांबूया. स्पष्टीकरण आपण उद्या बघूया.